पिंपरी चिंचवडमधनं बातमी आहे. अवघ्या महाराष्ट्राला हादरवून टाकणारी ही धक्कादायक घटना आहे. विषारी दारूमुळे इथे मृत्यूचं तांडव पाहायला मिळालंय आणि अवघ्या 2 दिवसात तब्बल 14 जणांचा मृत्यू झालाय. या विषारी दारू प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पिंपरी चिंचवडमधल्या फुगेवाडीत तयार झालेली हातभट्टीची दारू फुगेवाडीसह पुण्याच्या हडपसर भागातही विकण्यात आली. ते पिऊन पिंपरी चिंचवडमध्ये 9 आणि पुण्यामध्ये 5 जणांचा मृत्यू झालाय. जास्तीचा फायदा मिळवण्याच्या हव्यासापोटी योगेश वानखेडे या दारू विक्रेत्याने दारूत मोठ्या प्रमाणात मिथेनॉल मिसळलं. दारूमध्ये मिसळण्यासाठी वापरण्यात आलेलं मिथेनॉल ऑनलाईन मार्केटमधून बनावट आधार कार्डच्या सहाय्याने खरेदी करण्यात आल्याचं तपासामध्ये उघड झालंय. या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक झाली आहे. रात्री 10 नंतर टपऱ्या बंद यासारखे नवनवे फरमान काढणाऱ्या पुणे पोलिसांचं अवैध दारूसारख्या धंद्यांकडे साफ दुर्लक्ष झालंय अशी भावना आणि नाराजी लोकांनी व्यक्त केली. माझं पोलीस आयुक्तांशी बोलणं झालेलं आहे. कुठल्या ठिकाणी हे तयार झालं आहे ते देखील त्यांनी शोधून काढलेलं आहे. जे काही याच्या पाठीमागचे लोक आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे. अजून काही लोक याच्यात असू शकतात, ते शोधण्याचं काम चाललेलं आहे. जे लोक आता थोडे सिरियस आहेत त्यांना मेडिकल हेल्प देऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न चाललेला आहे. एकूणच घटना ही अत्यंत सिरियस आहे आणि ज्या ठिकाणी हे सगळं तयार झालेलं आहे त्याच्या पाठीमागे कोण कोण आहे हे देखील पोलीस शोधून काढतायत. 8 लोक अटक झाल्यात, अजून काही लोक अटक होऊ शकतात. 100% पूर्ण साखळी शोधून आणि त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल, कारण हा एक प्रकारे ही हत्याच आहे. त्यामुळे अतिशय कडक अशा प्रकारचे त्यांच्यावर कलम लावण्यात आले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.